हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल अनिशा's किचन चॅनल. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला नाश्त्यासाठी इझिली जे आपण घरी राहतं साहित्यापासून, जसं आता लहान मुलांना कॅल्शियमची गरज असते ना, आयरनची गरज असते, पण आपण त्यांना जे आता डेली रुटीनमध्ये आपण त्यांना प्रोव्हाइड करू शकत नाही. जे पिझ्झा बर्गर हेच आपण त्यांना देतो, पण त्यामध्ये आपल्या बॉडीला किती हानिकारक असते ते आपल्याला माहिती नसते. तर मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे नाचणीपासून बनलेले मिनी इडली. ठीक आहे, तर 2 वाटी नाचणीचं पीठ घ्यायचं, 2 वाटी रवा घ्यायचा आणि 2 वाटी दही. तर याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आणि जितकं आपल्याला पाणी, जितकं इडलीला आपल्याला जितकं पाहिजे गाढं, तसं थोडं थोडं पाणी टाकून याला मिक्सअप करायचं छान प्रकारे आणि हलवत राहायचं. थोडंसं मीठ टाकायचं जितकं तुम्हाला अकॉर्डिंग, जर पाहिजे असेल जे मिठाचं प्रमाण तुमच्या अकॉर्डिंग करा आणि थोडंसं चिमूटभर त्यामध्ये सोडा टाकायचा. तर इडली पात्र आपण गॅसवर रेडी करून ठेवू आणि इडलीच्या पात्राला ऑइलने ग्रीस करून पात्रामध्ये ठेवायचं, जेणेकरून बघा आपल्या बॉडीला आपण डेली याच्यामध्ये, जसं जर आपण 10-15 वर्ष आधी जर गेलो आपण, तर आपल्या बॉडीला जे भाजीपाला मिळत होता, जे त्याच्यापासून आपल्याला जे कॅल्शियम आयरन जे मिळत होतं, ते आताच्या याच्यामध्ये सल्फेटच्या मालामुळे आपण ते नाही मिळत है ना. तर जर आपण हे घरी राहून जर आपण आपल्या बॉडीला जितकं कॅल्शियमची कमी आहे, जितकं प्रोटीन पाहिजे आपल्याला, वेट लॉस आता बघितलं पण असेल सगळ्यांचे वेट वाढलेले आहे, तर जर आपण ही रेसिपी जर डेली रुटीनमध्ये हप्त्यातून एकदा जरी बनवलं तर वेट लॉससाठी पण आपण हे यूज करू शकतो आणि घरी छोट्या मुलांना पण एक प्रोटीन आपण देऊ शकतो. ठीक आहे, तर नक्की ट्राय करा ही रेसिपी, जेणेकरून तुम्ही पण करा. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि मला नक्की कमेंट पण करा, जेणेकरून मी अजून नवीन नवीन रेसिपी तुमच्यासमोर आणेल. आणि लाईक आणि कमेंट आणि फॉलो करायला विसरू नका आणि सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून माझ्या याच्यावर जर एक नवीन रेसिपी आली तर तुम्हाला बेल आयकॉनच्या थ्रू तुम्हाला कळेल. तर आपली मिनी इडली रेडी होत आहे. तर ग्रीस केलेलं आहे या इडली पात्राला आणि प्रत्येक इडली याच्यामध्ये थोडं थोडं मिश्रण टाकलेलं आहे अकॉर्डिंग ज्याचे तुम्ही नॉर्मली जे इडली पात्र आहे त्यामध्ये पण तुम्ही करू शकता. माझ्याकडे छोटं इडली पात्र होतं, मिनी इडली, तर पात्राच्या याच्यामध्ये मी हे केलेलं आहे. तर नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला आवडली की नाही आवडली. थोडं हे करायचं आहे आणि याला तडक्यासाठी जिरा, मोहरी, राई आणि कढीपत्ता याचा तडका द्यायचा आहे त्याला. आणि जर तुम्ही तुमच्या मुलांच्या टिफिनवर पण हे देऊ शकता, कारण मला पण माझ्या मुलीने एकदा हेच बोललं की एक स्पेशल डिश माझ्यासाठी बनव की म्हणजे छान झाली पाहिजे. तर म्हणून मी ही रेसिपी बनवली. तर तिला फर्स्ट टाईम तर आवडली नव्हती की मम्मी मला नाही आवडली म्हणून मला थोडंसं डब्यावर ते जास्त नको देऊ म्हणून. पण जेव्हा त्याला तडका दिला ना तर तेव्हा तिला स्वतःच ती आवडली आणि नेक्स्ट टाईम माझ्याकडे तर ही 2दा बनवून झालेली आहे की नाही बा. तर मला पण असं वाटलं की ही रेसिपी तुमच्यासमोर शेअर करावं आणि नक्कीच तुम्ही ही रेसिपी घरी ट्राय करा, तुमच्या मुलांना पण आवडेल आणि कॅल्शियम प्रोटीन जे आहे आपल्या बॉडीला ते नक्की मिळेल यापासून. आईची भाकरी पण छान बनतं. तर जर तुम्हाला नाचणीचे पिठाची भाकरी जर तुम्हाला पाहिजे असेल याची रेसिपी तर नक्की मला सांगा, जेणेकरून मी तुम्हाला ती शेअर करेन. तर मी तुम्हाला जसं सांगितलं मिरची 2-3 आपल्या जे मिरची जितकं आपल्याला तिखट वगैरे असेल त्या अकॉर्डिंग तुम्ही घेऊ शकता. थोडा कढीपत्ता पण घ्यायचा.
आधी तर माझ्या मुलीला असं वाटलं होतं की ही चॉकलेट इडली आहे, तिला वाटलं की गोड असेल ही इडली, तर तिने जस्ट विदाऊट तडकेवाली इडली खाल्ली तर तिला आवडली नव्हती. पण जेव्हा तडका लावून जर ही इडली तिने ट्राय केली तर मम्मी खूप छान झाली असं ती बोलत होती. तर नक्की ट्राय करा आणि आपल्या मुलांच्या टिफिनवर पण द्या, जेणेकरून त्यांना छान त्यांच्या हेल्थी डाएटमध्येही छान वाटेल त्यांना. तर थोडंसं तेल घ्यायचं आहे तडक्यासाठी, तुम्हाला जितकं तेल लागेल तितकं. थोडंसं त्यामध्ये मोहरी टाकायची आहे, जिरा आणि कढीपत्ता. माझ्याकडे ताजा नव्हता तर मी सुकवून ठेवते कढीपत्ता, तर तो कढीपत्ता टाकला आणि मिरची टाकली 2-3 आणि त्यामध्ये थोडंसं तीळ टाकला, जेणेकरून त्याच्यावर छान डॉट छान दिसतं. तिळेने अजून छान टेस्ट येते, क्रिस्पीनेस वाटतं. एक छोटंसं बाईट घेतो तेव्हा तिळाचा जेव्हा स्वाद येतो तो छान वाटतं. ते इडली टाकली, थोडंसं त्याला फ्राय करून घ्यायचं, थोडंसं हे करायचं, 5 मिनटं परतवून घ्या त्याला आणि थोडं वरून तुम्ही गार्निशिंगसाठी सांबार वगैरे लावू शकता. आणि रेडी आहे तुमच्यासाठी टिफिनसाठी ही मिनी इडली, नाचणीची मिनी इडली. तर खाऊन बघा, नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट पण करा, जेणेकरून मला वाटेल मोटिवेट करायसाठी मला कमेंट करा, जेणेकरून तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा. आणि थँक्यू.